ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सामाजिक न्याय विभागाच्या लोकांना अक्कल आहे का? मूर्खांनो, दुसरा GR काढण्याआधी पहिला GR रद्द तरी करा। काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी सामाजिक न्याय विभागाची अक्कल काढली। हैदराबाद गॅझेट संदर्भातील GR विरोधात मंगेश ससाणेंची हायकोर्टात धाव। शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या हायकोर्टाच्या सूचना। सोमवारी सुनावणी पार पडणार, तर GR विरोधात इतर 2 याचिका हायकोर्टात दाखल। लक्ष्मण हाकेंच्या बॅनरला अज्ञातांनी काळं फासलं। गेवराई तालुक्यातील पुरसुंगी फाट्याजवळ लावलेल्या या बॅनरला फासलं काळं। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची उद्या गेवराईच्या बीडमध्ये उद्या सभा। ओबीसी समाज सुद्धा मुंबईमध्ये महामोर्चा काढणार। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा निघणार। ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन। शनिवारी नागपुरात ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन। वडेट्टीवारांच्या नेतृत्वात होणार बैठक। तर काल 2 भाऊ भेटले। कालची भेट राजकीय कशी म्हणता? ठाकरे बंधूंच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पुढची भूमिका ठरवणार। स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार। हायकमांडशी सुद्धा बोलणार। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या सेनेच्या मुंबईतील खासदारांची ही उद्या बैठक, तर मातोश्रीवर उद्या 11 वाजता या बैठकीचं आयोजन। ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर खासदारांच्या या बैठकीलाही महत्त्व। भारत-पाक सामन्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। महिला आघाडीचं रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन। पंतप्रधान मोदींना घराघरातनं सिंदूर पाठवणार, संजय राऊतांची माहिती। नाशिकमध्ये उद्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त निषेध मोर्चा। भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी मोर्चाचं आयोजन। रोज उठून कापूस तोडण्याची गोष्ट काय सांगता? मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या विषयाबद्दल गंभीर असाल तर सभागृहात या, उत्तर देतो। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा रोहित पवारांना सल्ला। संघाच्या 100 वर्षांच्या काळात सरसंघचालक मोहन भागवतांचा कार्यकाळ हा सर्वात परिवर्तनकारी। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 75 निमित्त मोदींचा विशेष लेख। तर कपिल शर्माच्या शोमध्ये मुंबईचा उल्लेख। बॉम्बे झाल्यानंतर मनसे आक्रमक। बॉम्बेचं मुंबई असं नामकरण होऊन 30 वर्ष झाली आहेत, त्यामुळे मुंबई असाच उल्लेख करावा। अमेय खोपकर यांचा बॉम्बे उल्लेख करणाऱ्यांना इशारा। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं ट्विटर अकाउंट सस्पेंड। ट्विटरच्या नियमांचा भंग झाल्यामुळे अकाउंट सस्पेंड झाल्याची माहिती। देशभर SIR करण्याची निवडणूक आयोगाची आता तयारी। अंमलबजावणीसाठी राज्य अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वपूर्ण बैठकही संपन्न। या वर्षाअखेरीस देशभरात SIR प्रक्रियेला सुरुवात होणार। सरकारी बँकांचं महाविलीनीकरण होणार। 3 ते 4 मोठ्या बँका निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न। 2020 मध्ये सरकारी बँकांची संख्या 27 वरून 12 करण्यात आली होती। माजी न्यायाधीश सुशीला कार्की या नेपाळच्या पंतप्रधान होण्याची शक्यता। नेपाळमध्ये सध्या लष्करी राजवट। हिंसाचारात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू, तर 1033 जखमी। सेबॅस्टियन लोकोर्नू हे फ्रान्सचे नवे पंतप्रधान। राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घोषणा। तर 39 वर्ष सेबॅस्टियन लोकोर्नू हे आधीच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री होते। डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांची हत्या। विद्यापीठातील चर्चेदरम्यान गोळी झाडून चार्ली कर्क यांची हत्या। चार्ली यांच्या सन्मानार्थ राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्याचे ट्रम्प यांचे आदेश। लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांचा आज लिलाव। संध्याकाळी 5 ते रात्री 10 या वेळेमध्ये ही लिलावाची प्रक्रिया पार पडणार। स्थानिकांच्या विरोधामुळे प्रभादेवीचा पूल पाडणं लांबणीवर। प्रशासनानं पूल पाडण्यासंदर्भात लावलेले बॅनर सुद्धा स्थानिकांनी फाडले। सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडून घरात पाणी शिरलेल्या भागांची पाहणी, तर ग्रामीण भागामध्ये पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।